जलमय झालेले रस्ते, खड्ड्यांमध्ये साचलेलं पाणी, त्यातून वाट काढताना वाहन चालकांची तारेवरची कसरत, त्यामुळं शहरभर मंद गतीने सुरू असलेली वाहतूक हे चित्र आहे नाशिक शहरातलं. दरम्यान मालेगाव तालुक्यातल्या संगमेश्वर येथे विमलबाई पंढरीनाथ येवले ही 73 वर्षीय वृद्ध तसेच चेतन रामचंद्र येवले हा 21 वर्षीय युवक पावसामुळे घराचं छत कोसळून मृत झाला. अजून तर जोरदार पाऊस पडायचा आहे, आताशी कुठं सुरुवात झाली आहे, त्या शहराची अशी अवस्था झाली आहे. 3 दिवस सलग पावसानं हजेरी लावली असून सूर्यदर्शन देखील होऊ शकलेलं नाही. शहरासह संपूर्ण जिल्ह्यात संततधार सुरू आहे. 3 दिवसात 23.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 90 मिलीमीटर पाऊस पडलाय. पावसामुळे शहराची पूर्णतः वाट लागली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली शहरभर कामं सुरू आहे. अख्खं शहरच खोदून ठेवलेलं आहे. नांगरून ठेवलेल्या शेतासारखी शहराची सध्याची परिस्थिती आहे. पावसाचं पाणी साचून रस्ते जलमय झाले आहेत. भले मोठे खड्डेही पाण्यानं भरलेत. पाईपलाईनच्या कामासाठी अंतर्गत रस्त्यांच्या कडेला खोदून ठेवण्यात आलंय. माती टाकूनही बुजवली आहे. पण पावसाच्या पाण्यानं ठिकठिकाणी चिखल झाल्याचं दिसून येत आहे. या साऱ्याचा परिणाम सर्वच प्रकारच्या वाहनधारकांना सोसावा लागतोय. पाण्यानं भरलेले खड्डे चुकवून त्यातून मार्ग काढताना वाहनाचा वेग आपोआपच कमी करावा लागतो. काही ठिकाणी चिखलातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. CBS, पंचवटी, इंदिरानगर, सिडको, नाशिक रोड अशा साऱ्याच भागात हे चित्र दिसून येत आहे. वाहनांचा वेग मंदावल्यानं गर्दी सर्वत्र दिसून येते. शनिवार सुट्टीमुळे सरकारी कार्यालय तसंच काही शाळा महाविद्यालय बंद होती. त्यामुळे फार वाहनांची संख्या तशी कमी होती. सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असल्यानं बऱ्याच जणांनी घराबाहेर पडणं टाळलं. पण त्या आधीचे 2 दिवस म्हणजे गुरुवारी आणि शुक्रवारी मात्र शहर एक प्रकारे मंदावलंच होतं. तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा. सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.